हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेश मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रोग्राम कुणाचा मल्टिप्लाय ऑफ 16-बिट साइन आणि अनसाइन नंबर म्हणजे साइन आणि अनसाइन नंबरचा आपल्याला मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम बघायचा आहे. तर हा 4th युनिट आहे फ्रेंड्स, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंगचा लेक्चर नंबर सेकंड आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये मी ऑलरेडी क्लिअर केलेला आहे प्रोग्रॅमचा स्ट्रक्चर कसा असतो, प्रोग्रॅम कसा असतो, कसं लिहायचं प्रोग्राम ते सर्व. तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे की मल्टिप्लाय ऑफ 16-बिट नंबरचे साइन आणि अनसाइन नंबरचे कसं प्रोग्रॅम लिहायचं तो बघूया आपण प्रोग्राम कसं असतो. तर फ्रेंड्स, क्वेश्चन कसं येईल एक्झामला की ALP मीन्स असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम, राईट? ALP फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ 16-बिट आपण पहिल्यांदा बघत आहोत अनसाइन नंबरसाठी. ओके, तर तुम्हाला पहिल्यांदा काय टाकायचं फ्रेंड्स, पहिल्यांदा तर तुम्ही हेडर फाईल आहे ना, तुम्ही हा पहिल्यांदा प्रोग्राम लिहू नका. मी तुम्हाला ॲट द एंड सांगतो की तुम्हाला एकदाच म्हणजे करेक्ट प्रोग्राम म्हणजे पूर्ण प्रोग्राम कसं लिहायचं. ओके, तर बघा पहिल्यांदा तर तुम्हाला ही हेडर फाईल टाकायची आहे. तुम्हाला सांगितलं होतं की डॉट मॉडेल स्मॉल डॉट स्टॅक 100H ही तुमची हेडर फाईल असते, तर ती तुम्ही इथे टाकून घ्यायची. ओके, डेटामध्ये तुम्ही काय करता, व्हेरिएबल डिक्लेअर करता आणि तुम्हाला कोणकोणते व्हॅल्यू तिकडे टाकायचे आहेत ते सर्व डेटाच्या खाली होतं. तर तुम्ही नंबर num1 num2 आणि रिझल्ट हे तुम्ही काय घेतलेत फ्रेंड्स, तर हे तुम्ही व्हेरिएबल घेतलेले आहात आणि हे 16-बिट आहे म्हणून इथं DW हे डेटा डिफाईन्ड वर्ड तुम्ही यूज केलेले आहात. ओके, तर 1 2 3 4 डिजिट का घेतले, 4 नंबर्स का घेतले इथे फ्रेंड्स बघा. 0 म्हणजे 1 2 3 4 असे इथं पण 4 नंबर घेतलेत, कारण की आपला 16-बिट नंबर दिलाय म्हणजे आपल्याला इथं 4 नंबर्स घ्यायचे आहेत आणि DW इथे ॲज इट इज घ्यायचं. म्हणजे आपण काय सांगितलं की फर्स्ट 16-बिट अनसाइन नंबर अँड सेकंड 16-बिट अनसाइन नंबर. ओके, आता 16 × 16 केलं तर 32चा रिझल्ट भेटणार आहे. तर आपण 32-बिट रिझल्ट स्टोअर करण्यासाठी DWच यूज केला आहे, पण आपल्याला स्टोअर कुठं करायचं आहे फ्रेंड्स, तर रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलायचं आहे. आणि दोन म्हणजेच ड्युप्लिकेट तयार केलाय. हा ड्युप्लिकेट म्हणजेच ड्युप्लिकेट असं आपण बोलू शकतो, याला ड्यूप नावाचा केलाय. तो एक DX असणार आहे आणि AX असणार आहे. दोघांमध्ये पण काय करणार आहे, रिझल्ट स्टोअर केला जाणार आहे. बघा, कोडला सुरुवात झाली, इथं स्टार्ट झाला, त्याच्या खालती बघा जेवढा काही डेटा होता ॲड्रेस डेटा म्हणजे हा तुमचा जितका काही डेटा आहे तो सर्व जाणार आहे AX मध्ये. ओके, आणि AX मधून तुरंत जाणार आहे DS मध्ये. DX मध्ये नाही तर DS मध्ये जाईल. ओके, पुढची स्टेप बघा फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे, तर पुढे तुम्हाला फ्रेंड्स करायचं आहे की तुमचा जो नंबर 1 होता आणि नंबर 2 होता तो मूव्ह करायचा आहे AX मध्ये आणि नंबर 2 मूव्ह करायचा आहे BX मध्ये. ओके, मग काय होणार आहे फ्रेंड्स, आपण BX म्हणजेच आपण ही इन्स्ट्रक्शन बघितली होती. कधी बघितली होती फ्रेंड्स, तर ही इन्स्ट्रक्शन बघितली होती आपण इन्स्ट्रक्शन सेटमध्ये 3rd युनिटमध्ये. तर आपण इथं मल्टिप्लिकेशन केला म्हणजे BX आणि जो तुमचा AX आहे, ऑलरेडी AX आहे, तो ऑटोमॅटिकली AX आणि BX ची मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके, तर तुम्हाला इथे काय हे करायची गरज नाही फ्रेंड्स की हां चला इथे AX पण टाका BX पण टाका, असं टाकायची गरज नाही आहे. तुम्ही इथं BX टाकलात मग AX सोबत इथं काही नसतो म्हणजे AX असतो आणि जो काय तुमचा रिझल्ट स्टोअर होणार बघा, अनसाइन मल्टिप्लाय AX × BX. ओके, रिझल्ट कुठे जाणार आहे, DX आणि AX मध्ये. मग आता मूव्ह करा रिझल्टमध्ये. बघा, जे लोअर 16-बिट असतील ना, जे म्हणजे शेवटचे 4 डिजिट ते कुठे जाणार आहे, AX मध्ये जाणार आहे, बरोबर आहे. आणि रिझल्ट +2 मध्ये म्हणजेच रिझल्टच्या 2 बाईट पुढे मध्ये तो 16-बिटचा हायर रिझल्ट असेल. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगतो बघा, इथं 1 1 1 1 1 1 1 1 असं समजा तुमचा रिझल्ट आला, तर हे कुठे जाणार आहे, तुमच्या या AX मध्ये जाणार आणि हे कुठे जाणार आहे, तुमच्या या रिझल्ट +2 मध्ये जाणार आहे. ओके, तर आणि हा तुमचा सर्व ठिकाणी कॉमन असतो तो पार्ट. ओके, समजला इथपर्यंत कोड. तुम्हाला फायनलला
पूर्ण कोड कसा लिहायचा ते बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग कोड लिहून घ्या. ओके, इथे आपण काय केलं फ्रेंड्स बघा, इथे नंबर डिक्लेअर केला, इथे नंबर डिक्लेअर केला आणि इथं रिझल्ट स्टोअर केला आणि मग या नंबर 1चे आणि BX काय केला, मल्टिप्लिकेशन केला. ओके, आता पुढे बघून घ्या की पुढचा काय, आपण कशासाठी बघितला, तो आपण बघितला अनसाईनसाठी. तर आता आपल्याला बघायचं आहे फ्रेंड्स मल्टिप्लिकेशन ऑफ 16 बीट नंबर साइन नंबरसाठी. दोनच क्वेश्चन विचारतील, ते साईनसाठी विचारतील किंवा अनसाईनसाठी विचारतील. ओके, हा पार्ट सेम असेल, सर्वीकडे होतं तसाच हा पार्ट सेम लिहा. ओके, आणि मग नंतर काय करा फ्रेंड्स, तर नंतर करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पहिले करायचं आहे कमेंट. व्हिडिओ कशी वाटली मला ॲप्रिशिएट करा फ्रेंड्स, तर एक छोटासा हार्ट टाकून द्या. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळणार आहे फ्रेंड्स. ओके, तर तुम्हाला इतकं समजलं की कसं हा सर्व फॉर्मॅट सेम असतो, बरोबर. हा फॉर्मॅट सेम होता जो आपण मल्टिप्लायला केला तोच. पुढे इथे पण या साईडला पण जो आहे तो सेम काहीच चेंज नाही केलाय, फक्त एकच चेंज होणार आहे. जिथं आपण मल्टिप्लिकेशनचा मल यूज केला होता, MUL यूज केला, त्याच्या जागी फक्त आय लावून टाका. IMUL म्हणजेच तो का होणार आहे, साईन. जेव्हा तुम्ही साईन कराल फक्त सेम ॲज इट इज अशी पण प्रोसेस त्याच्यासाठी केली त्याचप्रमाणे यासाठी करायची आहे. ओव्हरऑल याचा तुम्हाला कोड कसं लिहायचं, तर तुम्हाला असा कोड लिहायचा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या फ्रेंड्स, लगेच नोट डाऊन करून घ्या. मल्टिप्लिकेशन टॉपिक क्लिअर. तुमच्यासाठी डिव्हिजनसाठी मी पुढची व्हिडिओ आणतो, पण जर तुम्ही कमेंट कराल, लाईक कराल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक कराल तरच तुम्हाला व्हिडिओ भेटेल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये डिव्हिजनसाठी. तोपर्यंत बाय बाय.